शहर व परिसरात 2 ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे। पहिल्या घटनेत सम्राट चौकातील स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतील बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केला। ही चोरी 27 रोजी रात्री 10:30 ते 28 रोजी सकाळी 8च्या दरम्यान घडली। याबाबत सुनीता प्रशांत अभ्यंकर व वर्ष 54 राहणार स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी सम्राट चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी बाहेर गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट उचकटले, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून कपाटातील सुमारे 2 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। चोरी झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर अभ्यंकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास फौजदार येडे करीत आहेत। दुसऱ्या घटनेत दक्षिण सदर बाजार लष्कर येथे चोरट्यांनी घर फोडून सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला। याबाबत राजेश वासुदेव पुजारी 59 राहणार दक्षिण सदर बाजार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी या बाहेर गेल्या असता फिर्यादीच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आहे। सोलापूर शहरात दिवसेंदिवस घरफोड्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी देखील मागणी काही नागरिकांकडून होताना पाहावयास मिळत आहे।